नमस्कार मित्रांनो. कल्पना करा की विश्वात दोन तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. लाखो नाही, तर कोट्यावधी वर्ष एकमेकांची साथ देत. पण मग त्यापैकी एक तारा अचानक महास्फोटानं नष्ट होतो. आणि त्या स्फोटाचा परिणाम इतका प्रचंड असतो की त्याचा साथीदार तारा अक्षरशः दूर फेकला जातो. मात्र कथा इथेच संपत नाही. कारण हजारो वर्षानंतर तो दुसराही तारा सुपरनोव्हा म्हणून फुटतो आणि त्यातून तयार होतात आज आपण पाहत असलेले हे दोन अद्भुत सुपरनोव्हा अवशेष. तुम्ही पाहत असलेले हे छायाचित्र सुमारे 6000 प्रकाश वर्ष दूर असलेल्या एका खगोलीय प्रदेशाचे आहे. हे साधे छायाचित्र नाही. यामध्ये दृश्यमान प्रकाश, अतिनील प्रकाश आणि अवरक्त प्रकाश हे सर्व एकत्र करून तयार करण्यात आले आहे. यामुळे आपल्याला सामान्य डोळ्यांना न दिसणारे तपशीलही स्पष्टपणे पाहता येतात. या छायाचित्राच्या मध्यभागी दिसणारा पिवळसर भाग म्हणजे प्रसिद्ध जेलीफिश नेब्युला. हा एका तुलनेने तरुण सुपरनोव्हा अवशेषाचा विस्तार आहे. विशेष म्हणजे जर आपल्या डोळ्यांना त्याचा संपूर्ण प्रकाश दिसू शकला असता तर तो आकाशात पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही मोठा दिसला असता. या छायाचित्रात दिसणारा जांभळ्या रंगाचा तंतूसारखा भाग हा दुसऱ्या अधिक जुन्या सुपरनोव्हा अवशेषाचा भाग आहे. त्याला G189 बिंदू 6+3.3 असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या नजरेत असे वाटते की हे दोन्ही अवशेष योगायोगानं एकमेकांवर आले आहेत. पण वैज्ञानिकांना आता वाटते की या दोघांची कथा एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. नासाच्या फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोपनं गोळा केलेल्या माहितीच्या आधारे वैज्ञानिकांनी या रहस्याचा उलगडा केला. त्यांच्या मते पूर्वी येथे दोन ताऱ्यांची द्वितारा प्रणाली बायनरी स्टार सिस्टम होती. दोन्ही तारे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालत होते. मग त्यांपैकी अधिक जड ताऱ्यानं आपले आयुष्य पूर्ण केले आणि एका प्रचंड सुपरनोव्हा स्फोटात फुटला. या स्फोटाचा धक्का इतका शक्तिशाली होता की त्याचा साथीदार तारा दूर अंतराळात फेकला गेला. साथीदार तारा मात्र जिवंत राहिला. तो पुढेही विश्वात प्रवास करत राहिला. पण काही दशलक्ष नाही तर 10,000 वर्षानंतर त्याचाही शेवट आला. तोही एका भव्य सुपरनोव्हा स्फोटात फुटला. आणि त्यामुळे तयार झाले दुसरे सुपरनोव्हा अवशेष. आज हे दोन्ही अवशेष एकमेकांवर आच्छादित झाल्यामुळे आपल्याला हे विलक्षण दृश्य दिसत आहे. या छायाचित्राच्या उजव्या बाजूला दिसणारा तेजस्वी तारा पहिल्या नजरेत एकटाच दिसतो. पण प्रत्यक्षात तो एकटा नाही. तो आहे प्रॉपस नावाची त्रितारा प्रणाली. म्हणजेच या एका छायाचित्रात दोन सुपरनोव्हा अवशेष आणि 3 ताऱ्यांची आणखी एक प्रणाली असे अनेक खगोलीय चमत्कार एकत्र दिसत आहेत. हे दृश्य आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. विश्वातही नाती असतात. तारे एकत्र जन्म घेतात, एकमेकांभोवती फिरतात, आयुष्यभर एकमेकांची साथ देतात आणि कधीकधी त्यांचा शेवटही एकमेकांच्या इतिहासाशी कायमचा जोडला जातो. आज आपण पाहत असलेले हे सुपरनोव्हा अवशेष विश्वातील अशाच एका अविस्मरणीय मैत्रीची आणि शेवटची आठवण आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जर भविष्यात आपण अशा सुपरनोव्हा स्फोटांना अधिक जवळून पाहू शकलो तर विश्वाबद्दल आणखी कोणती रहस्ये उलगडतील? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका रोमांचक रहस्यासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा. कारण प्रत्येक तारा आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत एक अद्भुत कथा लिहित असतो.